या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कॅप 2 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आणि हा ऑप्शन फॉर्म भरताना कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत। तर मी आलेलो आहे महासीईटीच्या फर्स्ट इयर 2024 ॲडमिशनच्या पोर्टलवरती। इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्यासाठी या बटनवरती क्लिक करा, ऑलरेडी रजिस्टर्ड। मी ते ॲप्लिकेशन आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून साइन इन बटनवरती क्लिक करतोय। साइन इन झाल्यानंतर होम पेजवरती तुम्हाला तुमचे डिटेल दिसेल, ॲप्लिकेशन आयडी, युजर नेम, त्यानंतर आपला IP ॲड्रेस काय होता, त्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत कॅप 2 राऊंडसाठीचे, ते तुम्ही इथे सगळे वाचू शकता। जसं 300 मॅक्सिमम प्रेफरन्सेसपर्यंत आपण ऑप्शन देऊ शकतो। त्यानंतरून सगळे जे ऑप्शन्स आहेत त्याचा ऑर्डर ऑफ प्रेफरन्सेस आपल्याला द्यायचे आहेत। आपण मॉडिफिकेशन करू शकतो, आपल्या प्रेफरन्सेसमध्ये नवीन चॉईसेस ॲड करू शकतो किंवा डिलीट चॉईसेस करू शकतो। त्यानंतर वन्स यू आर शुअर देन कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म बाय एंटरिंग द पासवर्ड अगेन। आपल्याला जेव्हा आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म होईल त्यावेळी आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि जी रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आहे ऑप्शन फॉर्मची ती डाउनलोड करून ठेवायची आहे। कॅन्डिडेट शुड कीप द प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ऑप्शन। त्यानंतर आपल्याला जी ऑप्शन फॉर्मची PDF जी जनरेट होते ती आपल्याकडे ठेवायची आहे। तर हे सगळे जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता। नंतरून प्रोसीड टू फिल ऑप्शन या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट ऑप्शन फ्रॉम कॅप राऊंड 1 ही स्क्रीन दिसेल। तर ऑलरेडी कॅप राऊंड 1 मध्ये तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरले होते तेच तुम्हाला ॲज इट इज कॉपी करून जर कॅप राऊंड 2 साठी पाहिजे असेल तर इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, वुड यू लाईक टू इम्पोर्ट ऑप्शन फील्ड बाय यू इन कॅप राऊंड 1। तर तिथे S वरती क्लिक करायचं आहे आणि 7 प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। तर अशा वेळी काय होईल की कॅप राऊंडचे सगळे ऑप्शन फॉर्म हे कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला अपीअर होतील। आता कॅप राऊंड 1 मध्ये सगळ्यांनी खूप सारे ऑप्शन टाकलेत आणि तुम्ही जर फर्स्ट पासून जर सगळे ऑप्शन सिलेक्ट करायचं म्हटलं तर याला खूप वेळ जातो। तर ऑलरेडी हे फीचर आपल्याकडे अवेलेबल आहे की ऑलरेडी कॅप राऊंड 1 मधले सगळे ऑप्शन फॉर्म ॲज इट इज कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला दिसतात। फक्त तुम्हाला जेवढे चेंजेस करायचे आहेत, काही ऑप्शन्स ॲड करायचे आहेत, काही ऑप्शन्स डिलीट करायचे आहेत, काही ऑप्शन्स मध्ये इन्सर्ट करायचे किंवा त्याचा सिक्वेन्स चेंज करायचा आहे, तर हे सगळं तुम्ही इथे करू शकता। तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो। त्याकरता फर्स्ट पासून तुम्ही इथे नो नका सिलेक्ट करू, इथे S सिलेक्ट करायचं आणि तुम्ही इथे खाली बघू शकता की जेवढे पण ऑप्शन्स तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये टाकले होते ते सगळे इथे अपीअर होतील। आता यामध्ये इथे कुठले ऑप्शन्स अपीअर होतात, तर सपोज या स्टुडंटला कॅप राऊंड 1 मध्ये जी अलॉटमेंट मिळाली होती ते कॉलेज होतं, 19 ऑप्शन्स त्याला मिळाला होता, 19 नंबरचा जो प्रेफरन्स होता ते कॉलेज त्याला मिळालं। तर 89 पर्यंतचे सगळे ऑप्शन्स जे आहेत हे इम्पोर्ट होतात, त्यानंतरचे ऑप्शन्स इम्पोर्ट होत नाही। पण तुम्हाला त्यानंतरचे खालचे जर ऑप्शन टाकायचे असेल तर तुम्हाला मॅन्युअली ते ऑप्शन्स ॲड करावे लागतील। तर या वेळेने काय होतं की 89 जे ऑप्शन्स आहेत ते इथे मी ऑटोमॅटिकली इथे इम्पोर्ट झालेत आणि इथे सेव्ह आणि प्रोसीडवरती मी आता जातोय। तर मी इथे आता क्लिक करतोय सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती। तर नेक्स्ट स्क्रीनवरती ऑलरेडी तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये जसं कोर्स नेम सिलेक्ट केला होता, युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला, नंतर इन्स्टिट्यूट फाइंड केलं, त्यानंतर लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट अपीअर झाले, त्यानंतर त्या राईट साईडला सिलेक्ट करण्यासाठी चेकबॉक्स होते तेवढे चेक केलेत आणि खाली बटन होतं ॲड टू माय लिस्ट। ते सगळे ऑप्शनने तुम्ही तुमची जी खालची शॉर्ट लिस्टेड लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही नवीन सिलेक्ट केलेले ऑप्शन्स तुम्ही ॲड करू शकता किंवा एखादं ऑप्शन्स तुम्हाला आता डिलीट करायचं आहे। तर हे ऑलरेडी माझे शॉर्ट लिस्टेड ऑप्शन आहे, यातनं एखादा ऑप्शन जर मला डिलीट करायचं आहे तर इथे लास्ट जो कॉलम आहे डिलीट तुम्ही बघू शकता। तर इथे फक्त जे ऑप्शन तुम्हाला डिलीट करायचे तेवढे चेक करा आणि त्याच्या लास्टला तुम्हाला एक बटन दिसेल सिलेक्ट डिलीट सिलेक्टेड ऑप्शन, हे रेड कलरमध्ये जे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं। तर हे जे ऑप्शन्स आपण चेक केलेले आहेत तेवढे ते ऑप्शन्स डिलीट होतील। याला मी अनचेक करतोय। तुमचं ज्यावेळी शॉर्ट लिस्टेड लिस्ट जी कन्फर्म होईल त्याच्यानंतर परत सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर जो सिक्वेन्स तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये लावला होता तो सेम सिक्वेन्स कॅप राऊंड 2 साठी पण ऑटोमॅटिकली अपीअर होतो। यामध्ये तुम्हाला जेवढं मॉडिफिकेशन करायचं आहे तर तेवढेच तुम्ही फक्त सेट प्रेफरन्सेस जे आहे ते अनचेक करून अनचेक करू शकता। त्यानंतर जो प्रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला एकदा इथे लास्ट कॉलमला दिसेल। तर आणि हे जर प्रेफरन्स चेंज करायचे असेल तर हे सगळे चेकबॉक्स जे आहे ते अनचेक करा आणि जसे प्रेफरन्सेस तुम्हाला हवेत तर त्या प्रेफरन्सने 1 प्रेफरन्स हा हायेस्ट प्रेफरन्स आहे आणि जसं आपण पुढे जाऊ तसं लोअर प्रेफरन्सकडे आपण जाणार आहोत। तर तसे चेकबॉक्स हे चेक करत जायचे। आता इथे सेव्ह आणि प्रोसीड तुम्ही करू शकता किंवा सगळे जर ऑप्शन तुम्हाला रिसेट करायचे तर एक रिसेट माय प्रेफरन्सेस हे बटन पण दिले आहे। रिसेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली जेवढे चेकबॉक्स आहे सगळे अनचेक होतील आणि त्याचे प्रेफरन्स नंबर जे आहेत ते पण निघून जातील। तर मी आता सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करतोय। यावरती क्लिक केलं की तुम्हाला हे सगळा जे ऑप्शन तुम्ही सबमिट करणार आहे त्याची इथे लिस्ट अपीअर होईल। या लिस्टमध्ये सपोज तुम्हाला आता
काही ऑप्शन मध्येच इन्सर्ट करायचे आहे, तर तुम्ही इन्सर्ट चॉईस कोड या ऑप्शनवरती, या बटनवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही कॉलेज सर्च करा किंवा त्याचा जर तुम्हाला चॉईस कोड माहिती असेल ते सर्च करा आणि तो ज्या लोकेशनला किंवा ज्या प्रेफरन्स नंबरला तुम्हाला तो इन्सर्ट करायचा आहे, सपोज मला 6 नंबरला इन्सर्ट करायचं आहे, तर ऑटोमॅटिकली 6 तुम्ही त्या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करा. तर तुम्हाला तिथे 6 नंबरला ती नवीन कॉलेज जे चॉईस कोड तुम्ही ॲड केला होता तो इन्सर्ट झालेला दिसेल. त्यानंतर मूव चॉईस कोड, तुम्हाला जर एखादा चॉईस कोड सपोज 10 नंबरचा जो चॉईस कोड आहे तो मला 5 नंबरला मूव्ह करायचा आहे, तर तिथे 2 ड्रॉपडाऊन दिसतात. तर तुम्ही एका ठिकाणी तुम्हाला जो चॉईस कोड मूव्ह करायचा आहे तो सिलेक्ट करा आणि ज्या लोकेशनला मूव्ह करायचा आहे, जो प्रेफरन्स नंबरला मूव्ह करायचा आहे तो सिलेक्ट करा. नंतर मूव्ह बटनवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे हे अपडेट झालेलं दिसेल. ही लिस्ट ज्यावेळी तुमची सगळी फायनल होईल त्यानंतरून तुम्हाला खाली लास्ट ऑप्शन दिला आहे सेव्ह आणि प्रोसीड, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की नेक्स्ट स्क्रीनमध्ये तुम्हाला तो पासवर्ड विचारेल, तो पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता त्यावरती एक OTP येईल, तो OTP एंटर करायचा आहे. कॅप्चा जो आहे तो एंटर करायचा आहे. ते झाल्यानंतर तुमचा जो सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म आहे हा सबमिट होईल. सबमिट झाल्यावर लास्ट स्क्रीनवरती तुम्हाला जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केले तो ते दाखवेल आणि त्याचं जी रिसिप्ट आहे त्याची तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकता. तर ती प्रिंटआउट तुमच्याकडे राहू द्या, कारण जर सिस्टममध्ये जर काही चेंजेस झाले तर ते प्रिंटआउट तुम्ही शो करू शकता की आपण ऑप्शन जे आहेत हे भरले होते. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅप 2 राऊंडचा ऑप्शन फॉर्म सबमिट करू शकता. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड काही गायडन्स हवा असेल किंवा तुमची करिअर काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर मी माझा नंबर इथे दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा.